नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मार्कोलाइन्स पेवेमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मार्कोलाइन्स पेवेमेंट सेक्युअर LOA वर्थ ₹100 कोटी फ्रॉम ट्रान्स मेटालाइट इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मार्कोलाइन्स पेवेमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला ट्रान्स मेटालाइट इंडिया लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 100 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 5 वर्षाच्या आत कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डर नंतर मार्कोलाइन पेवेमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा टोटल अनएक्झिक्युटेड ऑर्डर बुक पोहोचला आहे 400 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज रिपोर्ट्स सेल्स वर्थ ओव्हर ₹1000 कोटी इन सेकंड हैदराबाद प्रोजेक्ट लॉन्च. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने हैदराबादमध्ये आपल्या गोदरेज रेगल पवेलियन प्रोजेक्टच्या लॉन्च येथे 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे होम सेल केले आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीसाठी जबरदस्त पॉझिटिव्ह आहे. चला आता बोलूया श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, श्री रेफ्रिजरेशन्स सेक्युअर डिफेन्स ऑर्डर वर्थ ₹106.6 कोटी फ्रॉम हिंदुस्तान शिपयार्ड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेड या कंपनीला हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडकडून सप्लाय ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 106.62 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेड या कंपनीला कशासाठी मिळाला आहे, तर 5 फ्लीट सपोर्ट शिप्ससाठी ॲडव्हान्स HVAC सिस्टीम्स सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया सोलार स्टॉक अल्पेक्स सोलार लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सोलार स्टॉक एम्स टू एक्सपांड सोलार मॉड्यूल अँड सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी टू 5.2 गीगावॅट बाय फायनान्शियल इयर 2027. तर मित्रांनो, सोलार स्टॉक अल्पेक्स सोलार लिमिटेडचा उद्देश म्हणजे एम आहे फायनान्शियल इयर 2027 पर्यंत आपली सोलार मॉड्यूल आणि सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 5.2 गीगावॅटपर्यंत एक्सपांड म्हणजे विस्तार करण्याची. आणि मित्रांनो, ही जी सोलार कंपनी आहे अल्पेक्स सोलार लिमिटेड, ही लगातार आपला बिझनेस जबरदस्तपणे वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, ही कंपनी अल्पेक्स सोलार लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस जबरदस्तपणे वाढवत आहे. आणि या अपडेटवरून सुद्धा आपल्याला समजत आहे की ही कंपनी आपला बिझनेस लगातार एक्सपांड करत आहे. चला आता बोलूया यस बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, यस बँक अनाउन्सेस RBI नोड फॉर SMBC टू ॲक्वायर अप टू 24.99% स्टेक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेड या कंपनीने घोषणा केली आहे की यस बँक लिमिटेडमध्ये जपानच्या सुमितोमो मुत्सुई बँकिंग कॉर्पोरेशन म्हणजे SMBCला 24.99% पर्यंतची हिस्सेदारी ॲक्वायर म्हणजे खरेदी करण्यासाठी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, हा जो अप्रुव्हल म्हणजे मंजुरी आहे, हा 1 वर्षासाठी व्हॅलिड आहे. आणि मित्रांनो, या खरेदीसाठी अजून CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची मंजुरी बाकी आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला यस बँक लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे.
चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल जी कंपनी भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि एवढंच नाही तर निफ्टी 50 या NSEच्या मेजर इंडेक्समध्ये त्या कंपनीचे सर्वात जास्त वेटेज आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड। तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने 1:1च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, म्हणजे शेअर होल्डर जवळ जेवढे पण शेअर असेल ते डबल होऊन जाईल। तसेच शेअर प्राइस सुद्धा 2 ने डिवाइड होऊन जाईल। आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने या 1:1च्या रेशोचा बोनस शेअर देण्यासाठी एक्स डेट फिक्स केला आहे 26 ऑगस्ट 2025। म्हणजे मित्रांनो, जर कोणाला पण HDFC बँक लिमिटेडच्या बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्याला या कंपनीचे शेअर 25 ऑगस्ट 2025 म्हणजे आज किंवा त्याच्या पहिले खरेदी करावी लागत होती। म्हणजे मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडच्या बोनस शेअरचा बेनिफिट घेण्यासाठी आज 25 ऑगस्ट 2025 ही तारीख आज शेवटची डेट होती। आणि मित्रांनो, जो पण उद्या किंवा त्यानंतर HDFC बँक लिमिटेडचे शेअर खरेदी करेल त्याला HDFC बँक लिमिटेडच्या बोनस शेअरचा बेनिफिट मिळणार नाही। चला आता बोलूया श्री दिग्विजय सिमेंट लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, अडानी ग्रुप इज कन्सिडरिंग एक्वायरिंग श्री दिग्विजय सिमेंट कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग प्लांट अँड पोर्ट फॅसिलिटी। तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की श्री दिग्विजय सिमेंट लिमिटेड या कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि पोर्ट फॅसिलिटीज अडानी ग्रुप खरेदी करू शकते। आणि मित्रांनो, याचे उद्देश आहे अडानी ग्रुपचे आपला सिमेंट इंडस्ट्रीमधला बिझनेस अजून मजबूत करण्याचा। आणि मित्रांनो, जशीच ही अपडेट आली, या अपडेटनंतर श्री दिग्विजय सिमेंट लिमिटेड या कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये एक आपल्याला जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे। चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया शेअर राईज आफ्टर क्रिसिल रिअफर्म्स टॉप क्रेडिट रेटिंग्स। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, रेटिंग एजन्सी क्रिसिलने हुंडई मोटर इंडिया लिमिटेडवर लॉंग टर्म फॅसिलिटीसाठी AAA रेटिंग सोबत स्टेबल आउटलुक दिला आहे। तसेच क्रिसिलने शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट्ससाठी A1+ रेटिंग दिली आहे। आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही रेटिंग दिल्यानंतर काय होते। तर मित्रांनो, जर रेटिंग एजन्सीने कंपनीवर चांगली रेटिंग दिली तर त्याचा अर्थ होतो की तेथे इन्व्हेस्टमेंट रिस्क कमी आहे। आणि मित्रांनो, जेव्हा पण ती कंपनी कुठे पण आपला बिझनेस वाढवण्यासाठी लोनला अप्लाय करते तर खूप चान्सेस असते की त्या कंपनीला लोन मिळणे खूप इझी होऊन जाते। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राइसमध्ये एक जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे। चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, इरिडा साइन परफॉर्मन्स MOU विथ MNRE रेव्हेन्यू टार्गेट सेट ॲट ₹8,200 कोटी फॉर फायनान्शियल इयर 2026। तर मित्रांनो, इरिडाने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला आहे MNRE सोबत रेव्हेन्यू टार्गेट सेट करण्यासाठी। आणि मित्रांनो, यांनी फायनान्शियल इयर 2026 साठी रेव्हेन्यू टार्गेट सेट केला आहे 8,200 कोटी रुपयांचा। मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे MNREने इरिडासाठी रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स टार्गेट सेट केला आहे फायनान्शियल इयर 2026 साठी 8,200 कोटी रुपयांचा।
आणि मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फायनान्शियल इयर 2025 म्हणजे जो मागला फायनान्शियल इयर गेला आहे त्यासाठी रेव्हेन्यू टार्गेट ठेवला होता 5,957 कोटी रुपयांचा आणि ॲक्च्युअलमध्ये इरिडाचा पूर्ण फायनान्शियल इयर 2025मध्ये रेव्हेन्यू आला होता 6,743.32 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, गव्हर्नमेंटने फायनान्शियल इयर 2025साठी जो टार्गेट ठेवला होता तो टार्गेट इरिडा या कंपनीने क्रॉस केला होता. आणि मित्रांनो, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फायनान्शियल इयर 2026साठी रेव्हेन्यू टार्गेट ठेवला आहे 8,200 कोटी रुपयांचा. आणि आता हे बघणे खूप इम्पॉर्टंट राहील की या गव्हर्नमेंटच्या टार्गेटला इरिडा ही कंपनी क्रॉस करेल की नाही. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.